संघामध्ये हा महत्त्वपूर्ण सामना मैदानावरती आपण पाहणार आहोत। नॉकआउट सामना असेल, करवाडी मरोआच्या स्थितीचा सामना आपल्याला बघायला भेटेल। जो जिंकेल तो मात्र अगदी आनंदाने या स्पर्धेमध्ये पुढे सहभाग घेत असताना आपल्याला बघायला मिळणार आहे आणि जो पराभव होईल तो मात्र अगदी या स्पर्धेच्या नॉकआउट स्टेजमधून अगदी बाहेर पडत असताना आपल्याला पाहायला भेटेल। 3 ओव्हरचा सामना असेल, दोन्ही टीमचा कॅप्टननी लक्षात ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर काट्याजोडी संघाचे कॅप्टन्स आपण मॅनेजमेंट कमिटी थोडीशी चर्चा करायची आहे। अगदी चर्चेमंत सामना मैदानावरती आपण पाहतोय। 3 ओव्हरचा सामना असेल, पुढे शकता दोन्ही टीमच्या कॅप्टन पर्यंत ही महत्त्वाची सूचना मी पोहोचवतोय। अगदी रात्रीचा माहोल आपल्याला पाहायला मिळतोय। 7 स्टार लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून आपण चांगली क्लॅरिटी विथ क्वालिटी हे पारदर्शक होत असताना आपण बघतोय। खूप चांगली वाहिनी जे मात्र अगदी चांगलं काम करत असताना आपण बघताय आणि अगदी जयगावदे डोंगरनावे आयोजित हा जयगावदे चषक, हा नाईट धमाका आजच्या तिसऱ्या रजनीमध्ये मात्र इथून सेकंड राऊंडला सुरुवात होतीये। फलंदाजीमधून बॅटर आपण बघतायत सचिन आणि त्याच्या सोबतीला फलंदाजीमध्ये बॅटर कैलास, हे 2 खेळाडू एंटर झालेत पहिल्या ओव्हरमध्ये। गोलंदाज शिवा, हो पहिला चेंडू वेग भन्नाट पाहायला मिळतोय, गती भरपूर आहे गोलंदाजी करत असताना आपण बघाल शिवाकडे आणि त्याच गतीवरती इथे नियंत्रण देखील खूप चांगलं पाहायला मिळतंय। 3 ओव्हरचा सामना आहे, पहिला चेंडू इथे मैदानामध्ये सुरुवातीला मात्र चांगला फेकलाय गोलंदाजी करत असताना शिवा या बॉलर्सने। हो फुल टॉस चेंडू वाकून खेळण्याचा प्रयत्न होता ऑन साइडला, 38 सर्कलच्या आतमध्ये फिल्डर्स पोहोचत आहेत। फर्स्ट रनचा प्रयत्न मैदानामध्ये बॅटर सचिन करतील, तिथून मिळाली जाईल पहिली सिंगल। सामना चांगला आहे, धावफलकाचा खुलासा करत असताना पहिली रन्स जी मात्र इथे या स्कोरबोर्डला बनली जातीये। चर्चेचा माहोल आहे, थंडीचा माहोल देखील इथून वाढत चाललेला पाहायला भेटतोय। नैसर्गिक क्षेत्रामध्ये मैदान आहे आणि त्याच्यानंतर थंडीची प्रभाव टाकते मिसामिक चोक। हा झेल जर पकडला तर वेगळं दृश्य बनू शकेल जांभूळवाडी संघासाठी, पण तसं झालं नाहीये। कॅच ड्रॉप, कैलास भवरला इथे मैदानाच्या आतमध्ये जीवनदान मिळतोय। ॲक्शन रिप्ले वरती जाऊया, बराच वेळा चेंडू हवेत होता, असं वाटलं होतं की झेल पकडला जाईल, परंतु जी नियंत्रण होती ती चुकली आणि त्याच्यानंतर फलंदाज कैलासला इथे जीवनदान। 2 धाबा धावफलकावरती मैदानामध्ये आपण बघतोय सध्याच्या घडीला। मात्र या सामन्यामध्ये भरपूर सारी जी जान झोकली जातीये दोन्ही टीमच्या माध्यमातून। हो अप ट्रॅकर बॉल मैदानामध्ये, फटका चांगला आहे। पॉवर प्लेचा खेळ सुरू आणि पॉवर प्ले म्हटलं तर फलंदाजांसाठी उपयुक्त षटक आहे आणि या ओव्हरमध्ये आता आक्रमण केलंय। बॅटर सचिनच्या बॅटमधून चौकार, हाफ ट्रॅकर होता पूर्णपणे जर पाहायला गेलं तर फटका करण्यासाठी वेळ मिळाला आणि तोच वेळ इथून सक्सेस ठरत असताना आपण बघतायत 4 धाबा। स्कोरबोर्डला 6 धाबा आहेत फलंदाजी करत असताना या सामन्यामध्ये सध्याच्या घडीला आपण बघतोय जांभूळवाडी संघ, स्वर्गीय संतोष मूर्ती जांभूळवाडी संघ मैदानामध्ये अगदी आपण बघू शकाल सेकंड राऊंडचा पहिला सामना खेळतोय। स्कोरबोर्डला 6 रन्स आहेत, गोलंदाज शिवाच्या विरोधात मैदानामध्ये बोलबाला कुठलेला आहे 4 धाब्याने बॅटर सचिन या फलंदाजाने। पॉवर प्ले सुरू आहे 38 सर्कलच्या आतमध्ये, आपण स्वीपर थर्डमॅन शॉट कव्हर पॉइंट एक्स्ट्रा कव्हर मिस मिड विकेटला मिसामिक चोक क्षेत्ररक्षक बॉलवरती, तिथे मात्र अगदी आपण सुमितला पाहतोय। चांगली फिल्डिंग, जबरदस्त कमिटमेंट इथून दिली जातीये। त्याच्यानंतर चांगली रनिंग बिटवीन द विकेट कन्वर्ट केला जात आहे। तर याही बॉलवरती आपण बघाल 3 धाबा। अक्षय रिप्लेवरती जाऊया, परफेक्टली काय बॅलेन्समध्ये हा चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला अगदी स्वतः सुमितने। पूर्णतः जर पाहायला गेलं तर सेफ बॅलेन्समध्ये हा चेंडू आतमध्ये ढकललेला आहे आणि त्याच्यानंतर स्कोरबोर्डला इथे जांभूळवाडी संघाच्या 9 धाबा। स्ट्राईक रोटेट झाली आहे, स्टाकर एंडला बॅटर कैलास मैदानामध्ये फलंदाजी करतोय। हो पुढे ठेवलंय लॉंग ऑफला फटका, तर जबरदस्त आहे क्षेत्ररक्षक बॉलवरती तिथे पाहायला मिळतील।
मिळाली जाईल या चेंडूवरती सिंगल. आपण बघतायत ओव्हर नंबर सध्या तरी 1चा काही इथे समाप्त झाला आणि पहिला ओव्हरच्या समाप्तीमध्ये या स्कोरबोर्डला आपण बघाल स्वर्गीय संतोष मूर्ती जांभूळवाडी संघाच्या विदाउट लॉस 10 धावा. अगदी आपण बघतायत आतापर्यंत चर्चा जर करायला गेले तर खूप चांगली बाब जी मात्र इथून पाहायला मिळतीये. विकेट गमवलं नाहीये हा भरपूर चर्चेचा मुद्दा आहे. सध्या आपण पाहू शकतात फलंदाजी करत असताना इथे जांभूळवाडी संघाने 3 ओव्हरचा सामना आपण बघतोय आणि 3 ओव्हरच्या सामन्यामध्ये सध्या तरी या मॅच मध्ये सुरुवातीला फलंदाजी करतोय जांभूळवाडी संघ. 10 धाबा धावफलकावरती षटक क्रमांक मैदानामध्ये सध्या आपण बघू शकाल पवन तिथे दाखल होतोय. साई स्पोर्ट्स कळंपाडा संघ मैदानामध्ये पवनकडे जात असताना आपण पाहताय सेकंड स्पेल मध्ये. चला अधिकचा वेळ घ्यायचा नाहीये गोलंदाजी करत असताना इथे कळंपाडा संघ फास्ट घ्या वेळेमध्ये. आपण इथे जर पाहायला गेलं तर वारंवार कॉपरेटिंग ठेवायचं आहे. ऑलमोस्ट आपण वेळेला महत्त्व दिलं तर किंबहुना शेवटून वेळ आपल्याला महत्त्व देणार आहे. त्याच्यामुळे लवकर घ्या. पुढे ठेवलेला लेफ्ट हिट मैदानामध्ये स्ट्रायकर एंडला फलंदाज कैलास बाबर पाहायला भेटतोय. ज्या प्रकारे म्हटलं जातं की हालतांच्या समोर सिकंदर कधी झुकत नाही आणि कैलास बाबर हे टॉपचं नाव आहे. या सामन्यामध्ये आपण बघतायत स्वर्गीय संतोष मूर्ती जांभूळवाडी संघाचं आणि ते आता थांबणार नाहीये. सिक्सर जबरदस्त फटका आपण पाहताय. जो झेल सुटला होता तो झेल अगदी आपण इथून परिणामी आता सिक्सर खेळत असताना आपण बघताय कैलासला. आक्रमण होत आहेत मैदानामध्ये. आणखीन एक सक्सेसफुल यात्रा मिड विकेट सी मालिकेच्या पलीकडे. बॅक टू बॅक दुसरा आघात. सिक्सर बरोबर मैदानामध्ये आपण बघू शकतायत फुल टच मध्ये दिसतोय. चला नेक्स्ट मॅच आपण बघणार आहोत. तिथे बांगरवाडी त्यांच्या अगेन्स्ट श्री गणेश बोरली या दोन टीम मध्ये दोन्ही संघ इनिंग ब्रेक मध्ये आपण रिपोर्टिंग करून राहायचंय. कैलास मैदानामध्ये इथून भरपूर मोठी दाढ फोडत असताना आपण पाहिलाय. स्कोरबोर्डला 22 धावा या सामन्यामध्ये फलंदाजी करत असताना स्वर्गीय संतोष मूर्ती जांभूळवाडी संघ या सामन्यामध्ये आपण बघतोय. आज गेम प्लॅन वेगळा पाहायला भेटतोय. सातत्यानं जर पाहायला गेलं तर अनेक वेळा डे फॉर्मॅटमध्ये आपण ओपनिंग ऑर्डरमधून बॅटर कैलास आणि त्याच्यानंतर बाळू या फलंदाजाला पाहतो. परंतु आज फलंदाजीची मनस्थिती वेगळी आहे. स्लॉट मध्ये आला, पिक केलं आणि ऑन साइडला आता बुक करत असताना येतोय बॅक टू बॅक तिसरा मॅक्झिमम सिक्सर. सलग 3 चेंडू आणि 3 षटकार मैदानामध्ये बॅटर कैलासच्या बॅटमधून येत आहेत. पवनच्या विरोधात मैदानामध्ये आपण बघताय भरपूर चांगला लेखाजोखा फलंदाज कैलास लिखतोय. 28 धावा धावफलकावरती आहेत. मैदानामध्ये शांतता पसरली कारण समोर प्रेशर बनवलेलं आहे फलंदाज कैलासने. हो पुढे ठेवलं अपट्रॅकर बॉल. मैदानामध्ये आपण बघतायत आई चेंडू पाठवला फायनल सी मालिकेच्या पलीकडे. बॅलेन्स जरूर गमावलाय परंतु फटका कमावलाय. फायनल सी मालिकेच्या बाहेर 4 धावा. बॅटर कैलास मैदानाच्या आतमध्ये आपण बघतायत अक्षरशः इथून तापलेले पाहायला मिळत आहेत. मानले की थंडीचा माहोल आहे परंतु थंडीमध्ये गरमी घेण्याचा प्रयत्न फलंदाज कैलास बाबर जो मात्र इथून या ओव्हरमध्ये पाहायला मिळाला आहे. 3 षटकार 1 चौकार. स्कोरबोर्डला फलंदाजी करत असताना स्वर्गीय संतोष मूर्ती जांभूळवाडी संघ 32 धावा. हो वेगवान चेंडू सफल झालेत. क्रॉस बॅटनं फटका चांगला आहे. आड्याताना खेळत असताना पण बघतायत फायनल मध्ये थोडंसं फंबलिंग आहे. त्याच्यानंतर तिथे सेकंड रनचा प्रयत्न करत असताना अगदी बॅटर कैलासला मात्र इथून देखील सक्सेस 2 धावा ज्या मात्र इथे मिळायला जात आहेत. या ओव्हरमध्ये मात्र भरपूर साऱ्या रन्स ज्या मात्र फलंदाजी करत असताना बॅटर कैलासला आपण पाहिलंय. 24 धावा 5 चेंडूचा खेळ या ओव्हरमध्ये समाप्त झालाय. अजून देखील एका ओव्हरचा खेळ शेष पाहायला मिळतो आणि तदनंतर स्कोरबोर्डला 34 धावा. काय फलंदाजी पाहायला भेटते वैयक्तिक. कैलास जर बघायला गेलं तर 7 बॉल 26 वरती खेळत आहेत. हो पुढे ठेवलंय. वाकून खेळण्याचा प्रयत्न होता बॅटफ्लो पासून. हा चेंडू अधिकचा लांब आपण बघताय आउटसाइड द ऑफ स्टिक. अतिरिक्त धाव इथून स्कोरबोर्डला जॉईंट होतीये. धावफलकावरती सध्या तरी आपण बघतायत
यस व्हाईट बॉल आपण पाहताय 35 धाबा इथे फलंदाजी करत असताना स्वर्गीय संतोष मूर्ती जांभूळवाडी संघ या मॅच मध्ये आपण बघतोय. विकेट आणावी लागेल. जर इथून विकेट मिळत असेल साई स्पोर्ट्स कळंपाडा टीमला तर मग या सामन्यात देखील शिरकाव थोडासा चेंजेस होऊ शकतोय. खैलाची विकेट इथून आणावी लागेल. सेट फलंदाज आणि नेहमीच म्हटलं जातं की एखादा फलंदाज जर सेट असेल तर त्याच्या विरोधात गोलंदाजी करणे कठीण असतं. फुल टॉस बॉल लोबा फुल टॉस मिड विकेटला फंबल. शतरक्षक बॉल वरती मात्र चुका करतात आणि आता मिड विकेट सी मार्केटच्या पलीकडे कहाणीला मिळतोय आणखीन एक आकारमुक्त चौकार. दुसऱ्या ओव्हरमध्ये गोलंदाज पवनच्या विरोधात मात्र अगदी भरपूर सारा समाचार घेत असताना आपण बघताय बॅटर कैलास या फलंदाजाला तब्बल 29 धाबा पवनच्या विरोधात घेतलेल्या आहेत फलंदाजी करत असताना जांभूळवाडी टीमने. आणि सध्या तरी स्कोरबोर्डला आपण बघतायत 39. 3 ओव्हरचा सामना आहे. प्रेक्षक देखील खूप चांगल्या पद्धतीने हा सामना अनुभवतायत. जिकडे जागा मिळाली तिकडे प्रेक्षक आवर्जून आपण बघाल जेगावदेव डोगर नावे आयोजित हा जेगावदेव चषक पाहतायत आजच्या तिसऱ्या रजनीमध्ये. स्कोरबोर्डला 39 धाबा आहेत. शेवटचं षटक मैदानामध्ये गोलंदाज सुजल. चला अगदी नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत. बांगरवाडी त्यांच्या विपक्षात श्री गणेश बोरली. दोन्ही संघ तयार राहायचा आहे. ओ लोबा फुल टॉस मैदानामध्ये स्ट्रायकर एंडला बॅटर सचिन आहेत. हा चेंडू चांगला आहे. कमबॅक करावा लागेल या सामन्यामध्ये. आपण बघताय साई स्पोर्ट्स कळंपाडा टीमला फलंदाजीमध्ये कळंपाडा संघ देखील 3 ते 4 नंबर पर्यंत भरपूर मजबूत पाहायला भेटतोय. आणि त्या उद्देशाने इथे तिसऱ्या ओव्हरमध्ये सुजलला एक इम्प्रोवायझिंग कमबॅक करावा लागेल. पुढे ठेवला ऑन साइडला फटका चांगला आहे. लजीज ड्राइव्ह आपण बघतोय. हलवून दी कार्पेट. सिंगलचा प्रयत्न इथून बॅटर सचिनच्या बॅटमधून सक्सेस होतोय. स्कोरबोर्डला 40 धाबा. शांतता इथून जरूर पाहायला मिळते. सचिनने देखील अगदी मैदानावरती आपण बघताय इथून प्लॅनिंग थोडासा चेंजेस केलाय. या ओव्हरमध्ये जास्तीत जास्त फलंदाज कैलास भवरला स्ट्रायकर एंडला आणलं जात आहे. हो पुढे ठेवलंय. बॅट्समॅन भरपूर चांगला होता. पडल्यानंतर बॅटफ्लो पासून हा चेंडू थोडासा दूर बघायला भेटतोय. डॉट बॉल. स्कोरबोर्डला 40 धाबा आहेत. लास्ट ओव्हरचा खेळ आपण बघतोय. हाणामारीचं षटक मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी सुरू आहे गोलंदाज सुजलच्या मार्फत. हो हाफ ट्रॅकर बॉल हॅमर करण्याचा प्रयत्न होता. मिसामिक फटका आपण बघतोय. वाडीस लॉंगरला क्षेत्ररक्षक बॉलवरती पवन पोहोचतायत आणि दुहेरी धाबेचा प्रयत्न करत असताना याही बॉलवरती चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धाबा संध्या बनलेल्या जरूर या सामन्यामध्ये आपण बघतायत गोलंदाजी करत असताना साई स्पोर्ट्स कळंपाडा टीमला. परंतु त्या संध्यांवरती हवं तसं काम राहिले नाहीये. अगदी आपण बघू शकता चुका भरपूर केल्या त्या मॅचमध्ये कळंपाडा संघाने आणि त्या चुकांचा इफेक्ट फलंदाज कैलास भवरने दाखवलेला आहे. फलंदाजी जबरदस्त आपण पाहिली आहे. विश्वास बसणार नाही अशी इनिंग जी मात्र मैदानामध्ये आपण पाहताय. फुल टॉस बॉल मैदानामध्ये फुल टॉस चेंडू आणि फुल टॉस चेंडू तब्दील केलाय. फायनल सी मार्केटच्या पलीकडे स्वीट साऊंड मधुर अँड गोंडस सिक्सर. 11 चेंडू 38 धाबेवरती वैयक्तिक कैलास भवर ऑन फायर पाहायला मिळत आहेत. 48 धाबा धाफलकावरती आहेत. शेवटचं षटक मैदानामध्ये आपण बघतोय सध्या तरी धाफलकावरती. ओ बॅटची टॉपेज. स्वीपर थर्ड मध्ये क्षेत्ररक्षक आहे. डायरेक्ट हिटचा प्रयत्न एक्सापैकी सेकंड रनचा प्रयत्न होतोय मैदानामध्ये. मिड विकेटचा बॅकअप या चेंडूवरती इथे मिळालं जात आहे. तिसऱ्या धाबेचा प्रयत्न बॅटर कैलास करतायत. 2 धाबा प्लस 1 विकेट. पहिलं सत्र मैदानामध्ये होतं. या सामन्याचं समाप्त पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना आपण बघाल अगदी स्वर्गीय संतोष मूर्ती जांभूळवाडी संघाने बनवलेल्या आहेत 50 धाबा. ज्यामधून वैयक्तिक कैलासच्या बॅटमधून 12 चेंडू 40 धाब्याची इनिंग आपण बघितली आहे. चला नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. श्री गणेश बोरले आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट देत असताना आपण बघणार आहोत बांगरवाडी टीम. चला कॅप्टन पाठवायचे. टॉस केला जाईल.
चला टॉस केला जातो. आपण बघतायत इन ॲक्शनचा नेक्स्ट मॅच आपण श्री गणेश बोरले आणि त्यांच्या विरोधात फाईट करत असताना आपण बांगरवाडी टीमला पाहणार आहोत. टॉस केला जातोय, तदनंतर लगेचच फिल्डिंग सेट करायचे. चालू सामन्यामध्ये आपण बघाल सुरुवातीला फलंदाजीमधून स्वर्गीय संतोष मूर्ती जांभूळवाडी टीमला पाहिले, ज्यांनी 50 बनवलेले आहेत आणि 51 धाबेचं लक्ष इथे चेस करत असताना सेकंड इनिंगमध्ये 18 बॉल्समध्ये साई स्पोर्ट्स कळंपाडा संघ या सामन्यामध्ये पाहायला मिळेल. अगदी नाणेफेक इथे झालेली आहे. समोर आपण पाहतायत बांगरवाडी टीमने टॉस जिंकलेला निर्णय थोडासा यस लगेचच कळवायचा आहे. डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवा आणि यस आपण बघू शकतायत बांगरवाडी टीमने टॉस जिंकल्यानंतर प्रथम फिल्डिंगला पसंती दिली आहे आणि अपोजिट तिथे बॅटिंग करत असताना श्री गणेश बोरली संघ आपल्याला पाहायला भेटणार आहे. चला बॅटर एंटर करा मैदानामध्ये लगेचच साई स्पोर्ट्स कळंपाडा संघ. 18 बॉल्स आणि 18 बॉल्स मध्ये आपण 51 धाबेचा रन चेस करत असताना या सामन्यामध्ये अगदी सध्या साई स्पोर्ट्स कळंपाडा टीमला बघणार आहोत, ज्यांची फलंदाजीमधून आपण बघाल पवन आणि त्याच्यानंतर सुमित हे दोन बॅटर एंटर झाले आहेत. सामना चांगलाच रंगेल यात मात्र तरी शंका नाही आहे. पहिल्या मॅच मध्ये कळंपाडा टीमने खूप मोठं आव्हान तिथे देवरालवाडी संघाच्या विरोधात चेस केलं होतं आणि त्या मॅच मध्ये एक्झॅक्ट आपण जर पाहायला गेले तर पवन हा खेळाडू भरपूर चर्चेत राहिला होता. याही सामन्यामध्ये भरपूर मोठा धावफलक चेस करायचा सुमित नॉन साखरेमध्ये आपण बघतोय. साखरेला पवन आहे पहिला ओव्हरमध्ये गोलंदाजी करण्यासाठी विनायक तिथे इंटर होतोय. 18 बॉल्स 51 धाबा इथे डिफेन्स करत असताना संतोष मूर्ती जांभूळवाडी संघ या मॅच मध्ये आपण पाहतोय. सध्याच्या घडीला सामना होतोय सुरू. सेकंड इनिंग मैदानामध्ये विनायक पहिला चेंडू इनसाइड आउटला सुरुवात जबरदस्त. मैदानामध्ये आपण बघतायत फलंदाज पवन मैदानामध्ये थांबायचं नाव घेणार नाहीये, कारण पाटला हा दूरवरचा आहे आणि दूरवरचा पल्ला जर इथून कव्हर करायचा असेल तर या धावफलकामध्ये मोठ्या फटक्यांची आतिषबाजी करावी लागेल. पवनच्या बॅटमधून 4. सुरुवात चांगली आहे. बॅटर पवन मैदानामध्ये चांगली सुरुवात या सामन्यामध्ये देत आहेत. सध्या कळंपाडा टीमला 4 धाबा धावफलकावरती आहेत. रात्रीचा माहोल आहे परंतु खात्री देणारा खेळ मैदानामध्ये आपण बघतायत. सध्या तरी क्रिकेट 4 धाबा धावफलकावरती आहेत. 17 चेंडू 47 धाबा. प्रेशर या सामन्यामध्ये स्वर्गीय संतोष मूर्ती जांभूळवाडी संघा देखील राहणार आहे. लाऊड आफिल समोर मैदानामध्ये स्वीप करण्याचा प्रयत्न होता. बॅटर पवनचा डॉट बॉल. पहिल्या चेंडूवरती आक्रमण केलं होतं मैदानामध्ये खेळपट्टीवरती फलंदाज पवनने, परंतु त्याच्यानंतर गोलंदाज विनायक थोडीशी लेंथ चेंजेस करतायत. पुढ्यात लेंथला आणलंय. त्याच्यानंतर मोस्टली जर पाहायला गेलं तर सक्सेसफुली डिलिव्हरी जी मात्र मैदानामध्ये इथून डिलिव्हर्ड राहिली आहे. 4 धाबा धावफलकावरती आहेत. टार्गेट खूप मोठं आहे. उंचाचा शिखर इथून गाठायचा चेस करत असताना या सामन्यामध्ये आपण बघाल कळंपाडा टीमला फिल्डिंग मध्ये थोडंसं चेंजेस होत असताना आपण बघतोय. सध्या हो पुढे ठेवलंय समोर विशेबला. बॅक टू दी बॉलर हेड. मिसाईल मैदानाच्या आतमध्ये भरपूर चांगला सोडलाय फलंदाज पवनने. चौकार. शांत राहून जमणार नाहीये या मॅच मध्ये. बॅटिंग करत असताना साई स्पोर्ट्स कळंपाडा संघाला देखील समोरचा व्यक्ती जर तुम्हाला हलक्यात घेत असेल मग तिथे तुम्हाला उत्तरं देखील द्यावी लागतात आणि मैदानामध्ये फलंदाज पवन उत्तर देतोय. स्टेप आउट राहिलेत. फटका चांगला आलो. दी कार्पेट मिड ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक बॉलवरती पोहोचत आहेत.
याही बॉलवरती आपण बघाल सध्याच्या घडीला एकच धाव. ओव्हर नंबर 1 चा खेळ सुरू आहे. स्कोरबोर्डला आपण बघतोय आत्ताच्या घडीला 9 धावेवरती इथे बॅटिंग करत असताना साई स्पोर्ट्स कळंपाडा संघ. 14 बॉल 42 धावेची आवश्यकता अजून देखील या सामन्यामध्ये शेष आहे. जिंकण्यासाठी कळंपाडा टीमला आक्रमण करावी लागतील. अभि नाही तो कभी नाही. प्रत्येकी स्पर्धा करतर तुमच्या भेटीसाठी एका वर्षानंतर येत असते म्हणून आलेली स्पर्धा ही आपल्या नावावरती चर्चा करावी लागते आणि मैदानामध्ये चर्चा करतात. या स्पर्धेमध्ये सध्या बॅटिंग करत असताना कळंपाडा संघाचे सुमित सिक्सर. षटकार येतोय. स्कोरबोर्डला पण बघाल सध्याच्या घडीला 15 धावेवरती या मॅच मध्ये बॅटिंग करत असताना पण बघताय सध्या साई स्पोर्ट्स कळंपाडा संघ. कोण पडणार कोणावरती भारी यासाठी ही भरपूर मोठी संघर्षाची लढाई सुरू आहे. 51 धावेचा पाटला मैदानामध्ये करत असताना सध्या या मॅच मध्ये आपण कळंपाडा टीमला पाहतोय. बॅक ऑफ द हँड कमी गतीचा चेंडू मैदानामध्ये गोलंदाज विनायकचा पाहायला मिळेल. डॉट बॉल येतोय. ओव्हर नंबर 1 चा खेळ संपत असताना स्कोरबोर्डला साई स्पोर्ट्स कळंपाडा संघ 15. पंधरा धावा दाखल का भरतेत. सामन्याचं इक्वेशन जर पाहायला गेलं तर 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये अजून देखील 36 धावेची गरज म्हणजे नजदीकी हा सामना पाहायला भेटतोय. सामन्यामध्ये येणाऱ्या ओव्हरमध्ये जर किंबहुना जास्तीत जास्त अटॅक बनवला फलंदाजी करत असताना कळंपाडा टीमने तर या सामन्यामध्ये मात्र या 36 धावा देखील चेस होऊ शकतात 12 चेंडू मध्ये. गोलंदाज धीरज मैदानामध्ये हिट झालेत ओव्हर द विकेटनं. समोर स्टॅकर एंडला बॅटर पवन. चला फास्ट घ्यायचं दोन्ही संघ या वेळेमध्ये कॉपरेटिंग ठेवा. अजून देखील आपल्याला खूप साऱ्या मॅचेस खेळवायच्या आहेत. पंधरा धावा दाखल का वरती आहेत मैदानामध्ये. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज धीरज इंटर होतात ओव्हर द विकेटनं. हो पहिला चेंडू लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता. मनोबल मोठा आहे बॅटर मैदानामध्ये पवन या खेळाडूचा आणि जो स्टार्ट हवा होता तो स्टार्ट ऑलरेडी दिलेला या मॅच मध्ये पवन आणि सुमित या दोन्ही फलंदाजांनी. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात झाली. धीरज मैदानाच्या आतमध्ये षटकाची सुरुवात जी मात्र इथून डॉट बॉलने करत असताना आपण बघताय. हाफ ट्रॅकर बॉल शफल झाली आहेत. कोण तयार केलाय आणि मैदानामध्ये सरळ फेकून देत असताना पवनच्या बॅटमधून फायलेक सीमारेखेच्या पलीकडे यस धावा मिळतील या चेंडूवरती. सध्या यस 6 सिक्सर बरोबर आपण बघू शकता. सरळ फायलेक सीमारेखेच्या पलीकडे बॅटर पवनच्या बॅटमधून आघाती स्ट्रोक आपण पाहतोय. 21 धावा दाखल का वरती. परिस्थिती थोडीशी जरूर कठीण आहे परंतु जो स्वतःच्या पायावरती करतर उभं राहण्याची हिम्मत ठेवतो तो यशस्वी होतो. आणि मैदानामध्ये सध्या फलंदाजी करत असताना कळंपाडा संघाचे दोन्ही फलंदाज हेच सांगतायत की या सामन्यामध्ये 51 धावेचा पाठला करत असताना खरतर आम्हाला आमच्या स्वतःच्या पायांवरती उभं राहायचं आहे. 21 धावा दाखल का वरती आहेत. मॅच मध्ये 10 बॉल 30 धावा. सामना थोडासा इथून बदलत असताना पाहायला भेटतोय. हो हाफ ट्रॅकर बॉल. याही वेळेस मैदानामध्ये आक्रमण करण्याचा प्रयत्न मिसाबिक चूक. आता ट्रॅप सेट आहे आणि बरोबर विणलेल्या जाळ्यात पहिला विकेट. फलंदाज पवन बाद. एकवीस धावा दाखल का भरती आहेत. पवन इथून पॅव्हिलियन मध्ये एंटर होत असताना आपण बघतोय. विकेट गमावल्या साई स्पोर्ट्स कळंपाडा टीमने. 21 ला पहिला. नवीन बॅटर मैदानामध्ये फलंदाजीसाठी दौलत दाखल झाले आहेत. दौलत मैदानावरती एंटर होतोय. सामन्याचं इक्वेशन थोडंसं कठीणच आहे. अगदी आपण बघाल 9 बॉल आणि 9 बॉल मध्ये 30 धावा म्हणजे इथून प्रति चेंडूवरती आता फलंदाजी करत असताना कळंपाडा संघाला आक्रमण 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 याच गोष्टी शोधाव्या लागतील. नवीन फलंदाज थोडंसं प्रेशर आहे. सेट होण्यासाठी थोडासा वेळ खर्च होऊ शकतोय. गोलंदाज धीरज मैदानाच्या आतमध्ये या ओव्हरमध्ये खूप चांगली गोलंदाजी करतोय.
हो पुढे ठेवतायत, फटका चांगला आहे. बॅटवरती थोडंसं अगदी आपण बघाल दुर्गम भागामध्ये कनेक्शन घेत असताना चेंडू मिड विकेट एरियामध्ये इंटर होतोय, जिथे प्रोटेक्शन मजबूत बघायला मिळेल. सिंगलच भेटी स्कोरबोर्ड फलंदाजी करत असताना कळंपाडा संघाचा 22-22. हो सुमित मैदानामध्ये साखर रेडला आणि सुमितच्या बॅटमधून सरळ ऑन साइड सी मारिकेच्या पलीकडे धावा मिळतील 6. हे तो मॅक्झिमम सिक्सर. शेवटपर्यंत रंगतोय सामना, शेवटपर्यंत झुंजतोय. मैदानावरती बॅटर सुमित आपण बघाल इथून एक चांगली पेशकश नोंदवतायत. सिक्सर आला 28 धाबा दाफलकावरती. इथे साई स्पोर्ट्स कळंपाडा संघाचा आपण बघताय इथून 7 बॉल 23 धाब्याची गरज. सामना ऑन आहे. मॅच मध्ये आपण बघाल शेवटपर्यंत हौसला ठेवलेला आहे, जिंकण्याच्या दिशेनं, चेस करण्याच्या दिशेनं बॅटर सुमित आणि संपूर्ण कळंपाडा संघाने धीरजच्या विरोधात मैदानामध्ये आक्रमण केलंय. 7 बॉल 23 धावा. इथे येणाऱ्या चेंडूवरती जर आक्रमण केलं तर हा सामना चेंज होऊ शकतोय. पडल्यानंतर चेंडू खाली राहतोय. सबमरीन बॉल, डॉट बॉल येईल मैदानामध्ये. गोलंदाज धीरजचा इथून षटक क्रमांक मैदानामध्ये 2चा खेळ संपतोय. 51 धाबेचा पाठला करत असताना स्कोरबोर्डला यावेळेस साई स्पोर्ट्स कळंपाडा संघ 1 विकेट 28-28. सामन्यामध्ये 6 बॉल शेष इक्वेशन 23 धावा. अगदी गोलंदाजी मार्कवरती सध्या तरी गोलंदाज विशाल इथे इंटर झाले आहेत. 6 चेंडू 23 धाबा. पहिला बॉल मैदानामध्ये गोलंदाज विशालचा अतिरिक्त आपण पाहताय. चमत्काराने जर या सामन्यामध्ये कळंपाडा टीमला जर साथ दिली तर या सामन्यामध्ये देखील इक्वेशन चेस होऊ शकत आहे. दौलत हो पुढे आलेत, फटका चांगला आहे. एका पावलावरती थोडेसे पुढे येत असताना बॅटर दौलतच्या बॅटमधून मिड विकेटला स्ट्रोक दमदार पाहायला मिळतोय. पण तिथे चेंडू लगेचच पकडून क्विकली फेकी. अगदी आपण बघतायत सिंगल. एक धाव मिळतीये. स्कोरबोर्डला सध्या तरी 30 धावा. मॅचमध्ये 5 चेंडू 21 धाब्याची गरज. हळूहळू सामना थोडासा अगदी जर पाहिले तर साई स्पोर्ट्स कळंपाडा संघासाठी जरूर फसलेला आहे. पण सध्या टॉप ऑर्डरचा फलंदाज सुमित मैदानामध्ये खेळपट्टीवरती आहे, ज्याच्या बॅटमधून 2 मॅक्झिमम या सामन्यामध्ये आपण पाहिले आहेत. हो पुढे ठेवतायत. गती भरपूर होती, नियंत्रण नाही आहे. हा चेंडू आउटसाइड द ऑफ आपण बघताय. गोलंदाज सध्या तरी ऑन बॉलिंग ट्रॅकवरती या षटकामध्ये गोलंदाजी करत असताना आपण विशाल या गोलंदाजाला पाहतोय. व्हाईट बॉल. अतिरिक्त चेंडू फेकला गोलंदाज विशालने. हो थोडासा लेंथ मागे ठेवलाय. गोलंदाजी करत असताना मैदानावरती विशाल पाहायला मिळत आहे. डॉट बॉल. सामन्यामध्ये इथून आता पूर्णतः जर पाहिलं तर स्वर्गीय संतोष मूर्ती जांभूळवाडी संघ जो मात्र मजबूत होत चाललेला आहे. 31 धाबा दाफलकावरती आहेत. पुढे ठेवलेला ऑफसाइड हिट. मैदानामध्ये सुमित फलंदाजी करतोय आणि सुमितच्या बॅटमधून आता आणखीन एक मधुर सिग्नल ऑन साइड सी मारिकेच्या पलीकडे. जितकं अंतर भरपूर चांगले दिले फलंदाज सुमितने. सिक्सर. गोलंदाजीमधून कळंपाडा संघ महागडा जरूर पडला होता, परंतु सध्या तरी 51 धाबेचा पाठला करत असताना बॅटर मैदानामध्ये सुमित मात्र इथे चर्चा नोंदवत आहेत. 37 धाबा दाफलकावरती आपण बनलेला पाहतोय. मॅच मध्ये शेवटचे 3 चेंडू आणि आता 14 धाबेची आवश्यकता या सामन्यामध्ये आपण बघतोय. अगदी जर दुसऱ्या षटकामध्ये 29 धाबा जर गेल्या नसत्या गोलंदाजी करत असताना पहिल्या इनिंग मध्ये कळंपाडा टीमच्या माध्यमातून, तर हा रनचेस सोपा असू शकला असता कळंपाडा संघासाठी. गोलंदाजांनी नाराज केले आणि सध्या फलंदाज सुमित मैदानावरती डगआउटला खुश करतोय, कारण एक चांगली इनिंग त्याच्या बॅटमधून पाहायला मिळतेय. पुढे ठेवलंय खेचण्याचा प्रयत्न. मिसामिक चोक
लॉंग ऑफ होता, फंबलिंग पाहायला मिळेल. कॅच ड्रॉप. हो एकसापैकी मैदानामध्ये सेकंदांचा प्रयत्न. हाडा इथून घडेल काय हो. मैदानामध्ये मात्र सामना संपला नाहीये. प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये मात्र खूप सुरू आहेत सध्या. हो घडले काय मैदानावरती आपण पाहता येतं. सध्या तरी 2 धावा या चेंडूवरती मात्र मिळायला जात आहेत. आता मात्र इथून सामना पुन्हा एकदा चेंज झालेला पाहायला मिळेल. 2 बॉल 12 धाब्याची गरज. बाटलमध्ये आपण बघाल एकसाफेकी, त्याच्यानंतर लेझी फिल्डिंग जी मात्र इथून संतोष मूर्ती जांभूळवाडी संघाच्या माध्यमातून आपण बघतोय. चला फास्ट घ्या, लगेचच फिल्डिंग पहिला व्हायचे मैदानामध्ये जांभूळवाडी संघ. 2 बॉल 12 धाब्याची गरज. दोन चेंडू 12ची आवश्यकता. हो सुमित साखरेंला होते मैदानामध्ये. आता मात्र पुन्हा एकदा सामन्यामध्ये आपण बघताय तर स्वर्गीय संतोष मूर्ती जांभूळवाडी संघ मात्र मजबूत पाहायला भेटेल. एकाबडनं धाबेचा डिफेन्स करत असताना सामना जर पाहायला गेलं तर शेवटपर्यंत लढवला होता फलंदाज सुमितने. परंतु तदनंतर आपण बघाल सध्याच्या घडीला हा डॉट बॉल आणि त्याच्यानंतर या सामन्याने शिरकाव जो मात्र बदललेला आहे. चला नेक्स्ट मॅच बांगरवाडी संघ त्यांच्या अगेन्स्ट श्री गणेश बोरली संघ पाहायला मिळेल. दोन्ही टीम्स रेडी राहायचं आहे. मिस्टामिक सोख याचबरोबर शेवट चांगला पाहायला भेटतो जांभूळवाडी संघासाठी. येतोय विकेट. सामना जिंकलाय. सेकंड राऊंडचा पहिला सामना इथे स्वर्गीय संतोष मूर्ती जांभूळवाडी टीमने अभिनंदन राहील. जांभूळवाडी संघ हडलक अँड टफलक इथून साई स्पोर्ट्स कळंपाडा संघ. नेक्स्ट मॅच जिथे आपण बघतायत टॉस विन चूज द फील्ड आपल्याला पाहायला भेटतोय बांगरवाडी संघ. आणि तदनंतर आपण पाहतायत फलंदाजी करत असताना बोरली संघ असेल. आणि तदनंतर जो सामना आपण जिंकत असताना पाहिला जांभूळवाडी टीमला, या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच कैलास बबर, ज्याच्या बॅटमधून 12 चेंडू 40 धाब्याची एक चांगली इनिंग आपण पाहिली.